हर हर महादेव. आज येईल शेतामेन इंदोर मंडीले. मंडीमा घुसानंतर देखत आहे गाडी लावायला पण जागा नव्हती भाऊ. जशी तशी गाडी मजमालाई गाडी खाली केली. लगे दुसरं रिटर्नले भाडं भेटणं. मग गौतामेन काटावर जाऊनंतर वजन बिजन करंतुत. वजन करता करता लगे पाऊस मोठा डिस्कस चालू होता. मंगला भाऊ ते पैसा मोजामध्ये व्यस्त होता, त्यासली हिसाब नाही काही सुधरी राहता. मग आपला भाऊ गाई छाप खायली ती टाकली ती. चला म्हणे मी पण देखस म्हणे कस काही हिसाब नाही व्हायला म्हणे. लगे तडेंग लगे मंडीन बाहेर निघाल्यानंतर देखत काकानं हातमा बंदूक होती. काकाला म्हणतं का रे भाऊ बंदूक असली का? तो म्हणे तुला ठोकी देखस म्हणे. म्हणता नको भाऊ जाप दल्लाला घेऊन असंता. तो म्हणे इंगरे म्हणे साईडला लाव म्हणे गाडी म्हणे. म्हणता लावच भाऊ. गाडी लावता लावता देखत लगे आपण डिझेल काटा बी आपले टाटा करायला सांगितलं. त्याला म्हणतं टाटा नको करू भाऊ, आपण जाऊ पमवर जाऊनंतर देखत कोणीच होतं नाही. भाऊले उठाडा जशा तशा भाऊ उठणं विचार आपण वाजता. लगे ऊन तो गाडीन जागी. मी पण ऊन म्हणतात चला भाऊ देखूत काय आहे काय नाही. गाडीनं टायरे बिरे तर बडा ओके होतात. लगे जरा म्हणतं चल स्वतःवर बी ध्यान देतो. रातल्या तर काही पोरी देखती नाही, पण काय बाल सेट करले थोडा का ना. देखा त्या भाऊने टाकलं होतं पहिली दुसऱ्याला डिझेल. जाकन खोलं गाडीनं. त्याला म्हणतात टाक भाऊ घर पोची इथलं ते डिझेल बरी द्यामले. तो म्हणे कितला ना म्हणे. म्हणतात टाक तुला तिथला पडी तिथला ना. लगे डिझेल बिजल बरं आहे ना. लगे इंगनूत भाऊ इंगनूत तर लगे भेटणं आपल्या रस्ता मग खलघाट मग ते नजाराच भारी होता. बाकी गाड्या साईडमा लागेल होतात. आपण म्हणतो जल्दी जाऊन होतं. एक गाडी जरा म्हणतात चला इथलं द्या ते मौर जाईन देख सुत काय आहे काही नाही. हवा बिवा खात बीत मस्त इंगनूत खलघाट पार करा. थोडा मौर जैसे देखूत चहा बी पिवाना विचार व्हायला. मग पिऊत मौर चहा बी. मग चहाने आपली गाडी सणाना विरे दे दी. मग लिहिता भाऊ हातमा चहा नाका आपले जरासं म्हणतो मटकाय देऊ कॅमेरा मौरे देखा द्याखो गाडी बिडी देखी. चहा बिना चस्का मारा. लगे थोडा विचार करा. म्हणता आता जेवण ना ते काही टाया पठवणे कारण की जल्दी पोचणे होतं. म्हणतात चला भाऊ बिस्किटं काही देखूत. मग लिहिता भाऊ बिस्किट खाता आणि निघणूत भेटणे आपल्या रस्तामा नर्मदा नदीना बी थोडा मजा येते इंगनूत. मग काय जल्दी पोचन होतं आपलं नंदुरबारले लाव आपलं